दादा प्लीज दरवाजा उघड. स्वराज दार उघड. दादा प्लीज दरवाजा उघड. दादा दादा प्लीज दार उघड यार. दादा हे बघ जे काय झालंय ना ते. काय झालं नक्की? काही नाही म्हणजे असं स्वतःला कोंडून घेऊन काय होणार आहे ना. आपण बोलून सोडूया ना दादा. दादा स्वराज दादा प्लीज दरवाजा उघड. स्वराज ऐक. दादा दादा ऐक ना माझं यार. दादा स्वराज ऐक. त्यांनी ऍक्सिडेंट झाल्यानंतर जखमींना हॉस्पिटलला न्यायचं सोडून तो सरळ इकडे पळून आला. अहो रिक्षामधल्या दोघांपैकी एकाचा जीव गेलाय. अरे दार उघड ना. दादा स्वराज दार उघड. ऐकतोयस का तू? दार उघड रे बाळा. हे बघ तुझ्यातनं काही घडलं असेल ना तर आपण त्यातनं मार्ग काढू शकतो की नाही. आता जे काही घडलंय ना ते बदलता येणं शक्य नाही आपल्याला, पण पुढचे विपरीत परिणाम तर टाळू शकतो की नाही. ऐकतोयस का स्वराज? दार उघड. दादा दीप दीप मला खरं सांग, गाडी नक्की कोण चालवत होतं? तू चालवत होतास की तो? नक्की काय झालं सांग मला दीप. दादा स्वराज दादा 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 काय करतोस तू? सोड. काय सोड 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 मला. सोड 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 सोड. उठायच का? काय करतोस तू? हा? दादा तुला अरे काय करू? काय करू मी? माणूस मेला रे माझ्या हातून. मला नाही जगायचं अधिकार. खून केलाय मी. गुन्हेगार आहे मी. मला शिक्षा व्हायलाच हवी. मला जगायचं काहीच अधिकार नाही. ज्याची भीती वाटत होती तेच झालंय. दादाला कळलं हे सगळं तुझ्यामुळे. त्याच्या मनातून उतरे दोन्ही हत्या. नाही असं काही होणार नाही. माझ्याकडे परत कधीच प्रेमाने बघायला नाहीतलं भाऊ. दादा असं काही होणार नाहीये. तू मी बघतो ना दीपशी कसं वागतात ते. दादा प्रेमाने बघायला आधी तो धड राहायला हवा. तुझ्यावर जीव आहे रे त्याचा, तुझ्यासाठी हळवा आहे तो. त्याला कळलं हे सगळं तुझ्या हातून झालंय तर काही नाही होणार. काही नाही होणार. नाही 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 असं नाही व्हायला पाहिजे. मी 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 स्वतःला संपवतो. मला 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 भरायचं. शांत हो, शांत हो. मला नाही जायचं. शांत हो, शांत हो प्लीज. आत्या तू तरी शांत हो का? बाबांना काही होणार नाहीये. दादा भानावर ये, भानावर ये. तू हे मुद्दाम केलं नाहीयेस. चुकून घडलंय तुझ्याकडून. दादा बाबांच्या खूप अपेक्षा आहेत रे तुझ्याकडून. माझ्याकडून नाहीये. दादा तू कर्तृत्ववान आहेस. बाबा प्रेम करतात तुझ्यावर, माझ्यावर नाही. असं का बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. दादा हे बघ, बाबांसाठी मी आयुष्यभर नाकारता होतो आणि इथून पुढे तसाच राहिलो तरी काही फरक पडत नाहीये. अरे इथं काय संबंध आहे याचा? हाय हाय संबंध आहे दादा. अरे काय नाही यार. अरे मी गाडी चालवत होतो. माझ्या हातून एका माणसाचा जीव गेला. मी गुन्हेगाराची शिक्षा मला व्हायला हवी. तुम्हाला थांब थांब म्हणून सांगत होतास. मी नाही थांबलो. हो ठीक आहे. घाबरलो होतो मी. मला सुचत नव्हतं मी काय करावं.
माझ्या हातून माणूस गेलाय, मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा व्हायला हवी, मला जगायचं दादा नाही. तुझ्यावर आरोप येणार नाही याची जबाबदारी माझी आहे. काही काय बोलतोस तू? दादा बरोबर बोलतोय. मी गाडी चालवत होतो. नाही 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 ऍक्सिडेंट माझ्या हातून झालाय. तुझा या ऍक्सिडेंटशी काही संबंध नाहीये. ओके नाही 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 नाही, मी गाडी चालवत होतो, माझ्यामुळे एक माणूस मेला, गुन्हेगार मी आहे, मला शिक्षा मिळायला पाहिजे. हे फक्त आपल्या तिघांना माहिती आहे. आपल्या तिघांव्यतिरिक्त दुसरं कोणालाच माहिती नाही. त्यामुळे कोणी विचारलं गाडी कोण चालवत होतं तर गाडी मी चालवत होतो, तू नाही. नाही दीप, हे सगळं चुकीचं आहे. हे असं नाहीये. आग इकडनं लागली काय तिकडनं लागली काय, आपलंच घर जळणारे कसं कळत नाही तुला? एक तर दादाला तू आवडत नाहीस आणि त्याला जर कळले तू केलंस तर तर काय होणार आहे? बाबांसाठी मी नालायक होतो ते इथून पुढे तेच समजत राहतील. मला सवय आहे. तुम्ही समजून घ्या प्लीज. दीप तू समजून घे. वेड्यासारखं वागू नको. आता तुला वाटतं हे सगळं बरोबर आहे, पण हे बरोबर नाहीये. आपण काहीतरी विचार करू. फार नक्की बोलायचं काहीतरी- नाहीये. मी सांगितलंय तुम्हाला काय करायचं आणि मी जे सांगितलंय तसंच होणार. दादाला सगळं कळलं. हे तू केलंस तर आयुष्यभर तोंड बघणार नाहीये तो तुझं. आत्या आता तरी कुठे बघताय ते माझं तोंड? आत्या बाबांना माझा प्रचंड राग आहे, पण दादावर खूप प्रेम करतात ते. बाबाच्या खूप अपेक्षा आहेत दादाकडून. त्याचा खूप जीव आहे त्यांच्यावर. बाबांना जर कळलं ना की हे सगळं दादामुळे झालंय तर बाबांना ते सहन नाही होणार. प्लीज त्यांच्या खूप जीवारी लागेल. तुटतील ते. पण आत्या तू समजून घे, हा आरोप जर मी माझ्यावर घेतला ना तर काही फरक पडणार नाहीये. बाबा माझा द्वेष करत होते, इथून पुढे करतील आणि आयुष्यभर करत राहतील. नाही माझ्या आणि त्यांच्यामध्ये शिल्लक असलेलं नातं कायमचं संपून जाईल. दादा तू समजून घे, हा आरोप मी माझ्यावर घेतल्याने तुला इथून पुढचं तुझं आयुष्य नॉर्मल जगता येईल. दादा बाबांचं तुझ्यावरचं प्रेम तसंच राहील. तुम्ही दोघं प्लीज समजून घ्या. मला जर शिक्षा झाली ना तर काही प्रॉब्लेम होणार नाहीये. दादाला शिक्षा झाली तर खूप गोष्टी बिघडतील. नाही दीप, हे सगळं चुकीचं आहे. ही गोष्ट गणित सोडवल्यासारखी नाही सोडवता अरे काही येणार गोष्टी आहे. आता गणित सोडवल्यासारखीच सोडवावी लागतात. तू समजून घ्या, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. आपल्या हातून चूक घडली आहे, त्यामुळे शिक्षा आपल्यापैकीच कोणाला तरी भोगावी लागणार. ते मी भोगायला तयार आहे. अरे त्यापेक्षा मी स्वतःचा जीव घेतो ना, मी गुन्हेगार आहे सगळ्यात. दादा मला तसं शिक्षा नको. व्हायला Please, नाही तू समजून घे. तुम्ही असं दोघं नाही. थांबा जरा. काय करताय? आपण विचार करू, ह्याच्यातनं वेगळा काहीतरी मार्ग निघेल. दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. निघेल. नाहीये. प्लीज प्लीज. दीप, अरे दीप, दीप. ऐक, दीप. दीप